यानंतर एक सविस्तर बातमी पाहणार आहोत। राज्य सरकारनं पीक नुकसान भरपाईच्या रकमेत कपात केली आणि तसा नवा GRही लागू केलाय। यावरून आता शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय। परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी दिवाकर माने यांनी। विधानसभेच्या तोंडावर राज्य सरकारतर्फे एक निर्णय घेण्यात आला होता। त्यामध्ये NDRFच्या अहवालाच्या पुढे जाऊन देखील 3 हेक्टरवरील शेतकऱ्यांना, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत भेटणार होती, पण आता तीच मदत सरकारतर्फे काढून घेण्यात येत आहे। 2 हेक्टरवरील हे कपात करून आता शेतकरी संताप झाले आहेत। हे का एकदमच राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे? आपल्यासोबत काही शेतकरी नेते आहेत आणि शेतकरी आहेत, त्यांना विचारूया की का नेमकी हा संताप आहे। एकीकडे लोकसभेमध्ये यांचा दारुण पराभव झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांना खुर्चीवर बसून यांनी चांगले चांगले निर्णय घेतले। कृषी मंत्र्यांना आणि या राज्य सरकारनं आता धडा घेऊन सुधारावं, अन्यथा राज्यातल्या शेतकऱ्याची पोरं वावरातले काळे ढेकळं यांच्या पाठीत घातल्याशिवाय आता शांत बसणार नाही। आपल्यासोबत अजून काही शेतकरी आहेत, आपण त्यांचं म्हणणं ऐकून घेऊया। काय वाटतं या राज्य सरकारच्या धोरणावर? एकनाथभाई शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आहेत। त्यांनी दिलं होतं 3 हेक्टरपर्यंत नुकसानग्रस्तांना मदत मिळेल, पण असं कुठले नाही। त्यांनी जी वाढ आहे त्याच्यातूनच कमी केली, 2 हेक्टरवरच आणून सोडली। ते 3 द्यायच्या ऐवजी 2वर आली आणि त्यांचं कुठलं बी जे आश्वासन देतात हे कुठलंही परिपूर्ण करत नाहीत ते। तर अशा पद्धतीने हे या सरकारला मला तर वाटत नाही की पुढच्या वेळेला हा सरकार राहील म्हणून। तुम्हाला वाटतं की शेतकऱ्याला घेऊन आता राजकारण करण्यात येत आहे? बिलकुल नक्कीच येत आहे, कारण हे सरकार हिटलरशाही सरकार आहे। स्वतः मनाला वाटेल ते निर्णय घेणं आणि ते मंजूर करून घेणं। विरोधी पक्षनेता राहिला नाही, काही नाही, यांना भीती राहील नाही, कोणाची शेतकऱ्याची मताची भीती राहील नाही, म्हणून हे निर्णय घेत आहेत। ही बघा ना, पीक विमा योजना ही शेतकऱ्याचं कुरण आहे, ही मुळात शेतकऱ्यासाठी नाहीच आहे योजना। हे आता स्पष्ट झालेलं आहे। आता यांचे सगळे दारं बंद झाले म्हणून हे असले कुठले तरी निर्णय घेऊन शेतकऱ्याला गंडवण्याचा प्रयत्न करत आहेत। तर अशा प्रकारे काही संतप्त शेतकऱ्यांतर्फे आणि नेत्यांतर्फे केलं जात आहे। NDTV मराठीसाठी दिवाकर माने, परभणी।